गुढीपाडव्याच्या निमित्त ठाण्यातल्या गावदेवी मैदान या ठिकाणी संस्कार भारतीच्या वतीने एक आगळी वेगळी अशी रांगोळी काढण्यात आलेली. विशेष करून आर के फिल्म्स म्हणजे राजकुमार यांचा जो काही स्टुडिओ आहे किंवा मग त्यांचे जे फिल्म्स आहेत त्यावरती जे काही डायलॉग्स आहेत डायलॉगवरती आधारित सदरची ही रांगोळी काढण्यात आलेली आहे. ठाण्यात गुढीपाडव्यानिमित्त ही जी काही रांगोळी काढण्यात आलेली आहे त्यामध्ये खास करून मेरा नाम जोकर है मैं दुनिया को हसाता हूँ, मेरा नाम जोकर, जिस देश में गंगा बहती है, अशा प्रकारचे जे काही चित्रपट आहेत जे राजकुमारांच्या जमान्यात फेमस झाले होते, त्यांनी दिग्दर्शित केले होते. अशा प्रकारचे हे चित्रपटांचं या ठिकाणी सादरीकरण रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खास करून मिठाच्या माध्यमातून आणि रांगोळीचे जे काही रंग आहेत, विविध प्रकारचे छटा असणारे रंग या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत. यामध्ये मोर आहे, साड्यांची किनार आहे, त्याच्या व्यतिरिक्त जी पैठणी आहे, या पैठणीची देखील किनार आहे. ही मध्यभागी आहे आणि बाजूला संपूर्णपणे राज कपूर यांचे डायलॉग्स या ठिकाणी देण्यात आलेले. खास करून नथीची जी काही पैठणी आहे, ही नथीची पैठणी देखील आपल्याला या ठिकाणी दिसते. नथीची पैठणीची हल्ली फॅशन आहे आणि या फॅशनच्या माध्यमातून जे काही लोक फॅशन करतात त्यांना देखील या ठिकाणी पैठणी दिसते. रांगोळीचे रंगसंगती असणारे कलर देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. आरके फिल्मच्या माध्यमातून विविध प्रकारचे छटा असणारे जे काही रंग आहेत ते समसमान नाही तर वेगळ्या पद्धतीचे आहेत हे दिसून येत आहेत. गेल्या 24 तासांपासून अधिक वेळ या ठिकाणी रंग महारांगोळी ही जी काढण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे संस्कार भारतीच्या वतीने सदरची रांगोळी काढण्यात आलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून आपण बघू शकतो का जन्मशताब्दी वर्ष या ठिकाणी साजरं केलं जातं. एकीकडे नववर्षाचं स्वागत होत असताना दुसरीकडे अशा प्रकारची रांगोळी काढून ठाणेकरांची मनं जिंकण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.